आज 30 एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया असं महत्त्व आहे या अक्षय तृतीयेचं की आपल्या पूर्वजांची ऋण फेडण्यासाठी हा दिवस त्यांना समर्पित केला जातो। पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात। या दिवशी आजी आजोबा आई यांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेची पूजा केली जाते। त्यांना योग्य पद्धतीचा नैवेद्य आवडणारा नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशी सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य, लग्न कार्य असेल, वास्तुशांती असेल ही पार पाडली जातात। हे पार पाडल्यानंतर याचे अक्षय फळ जे आहे ते आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होत असतात। या दिवशी सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य असेल, लग्न कार्य असेल, वास्तुशांती असेल किंवा कार घेतलेली असेल याचे फळ म्हणजे दुप्पटपटीने आपल्याला मिळत असतात। असं म्हटलं जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी सद्गती, सुख व समृद्धी प्राप्त करून देणारी म्हणजेच अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते। म्हणून हे देखील या दिवशी पितराचे स्मरण करून आपल्या देवताची आणि कुलदेवताची सेवा केल्याने कधीच आपल्याला कोणत्याही गोष्टीची कृपादृष्टीचा कधी क्षय होत नाही, म्हणजेच त्यामध्ये कधीही दुप्पट वाढ होत असते। तुम्ही बघत असता की प्रत्येक जणांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असतो किंवा मंगळदोष असतो किंवा राहू केतूचा त्रास असतो किंवा कालसर्पदोष असतो। लग्न कार्य लवकर जुळत नाही, कोणत्याही कामामध्ये बाधा येतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर समस्या यायला लागतात। म्हणून आपल्या जीवनातील प्रखर पितृदोष 2च तासात संपवावा, त्यासाठी आपण उपाय करावा। या दिवशी उपवास केला जातो, पिंडदान केले जाते, तर्पण केले जाते, तरी सुद्धा काही दोष जेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबावर असतात तर ते दोष जे आहे ते संपत नाही, आपल्यामध्ये राहत असतो। म्हणून या दिवशी छोटासा उपाय करून आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा घरामध्ये सुख समृद्धी आणि घरामध्ये जे वातावरण आहे ते शुद्ध राहण्यासाठी, घरातील परिस्थिती चांगली राहावी त्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू आपल्याला जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घराची परिस्थिती बदलायला लागते। घरात कितीही जुना प्रखर पितृदोष असेल तो कमी होत असतो। लग्न कार्य आणि घरामध्ये मन लागत नसेल, एकांत असल्यासारखं वाटत असेल, जर तुम्हाला घरामध्ये सुख हवं असेल किंवा घरामध्ये तुम्हाला दारिद्र्य, गरिबी, कर्ज लवकर कमी व्हावं, त्याचबरोबर घरामध्ये मन लागावं, कठीणातील कठीण सर्व समस्या ह्या दूर व्हाव्यात, घरात कोणत्याही कामामध्ये अडचण नाही यावी, त्यामुळे आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे। ही वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नमः लिहायला विसरू नका। तर पहा, संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू का जाळायची आहे, कोणत्या वेळेत आपल्याला जाळायची आहे। तर पहा, घरामध्ये वाद, क्लेश, भांडणे असतात, नकारात्मकता असतात, घरामध्ये लग्न कार्य जमत नाही, मुलगा होत नाही, त्याचबरोबर मुलगी होत नाही, घरामध्ये मूलबाळ न होणे, घरामध्ये मूल जन्माला येत नाही किंवा आल्यानंतर ते मतिमंद होते, त्यानंतर लग्नामध्ये किंवा पत्रिकेमध्ये मुलाच्या कालसर्पदोष असतो किंवा शत्रुपीडा असते किंवा आपल्या पितरांचा जो दोष आहे तो लागत असतो, घरामध्ये एकोपा नसणे, पती पत्नीमध्ये सतत वाद होणे, घरामध्ये मन लागत नाही, आपल्या घरामध्ये पती पत्नीचे कधीच पटत नाही, मुलाला चांगली नोकरीही सुद्धा लागत नाही, त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही। तर पहा, तुम्ही बघत असता की जेव्हा तुमचं लग्न ठरते तेव्हा तुम्ही कुंडली बघत असता, त्या कुंडलीमध्ये काही दोषामुळे कोणत्याही समस्या आपल्या जीवनात येत असतात। पैसा असेल, नोकरी असेल किंवा मुलांचं लग्न करायचं असेल तर त्यामध्ये अडचणी येतात। तर पहा, बरेच जण भरपूर उपाय करत असतात, सेवा करत असतात, पण त्या सेवेचा आणि त्या उपायाचा काहीच फरक पडत नाही, आपल्या जीवनातील रोजचे दुःख, दारिद्र्य संपत नाही। तर पहा, असं म्हटलं जाते की पूर्वजांची जेव्हा तारीख येत असते किंवा ज्या वेळेस पूर्वजांना आपल्याला नैवेद्य हा खाऊ घालायचा असतो त्यावेळेस आवर्जून खाऊ घातला पाहिजेत। म्हणून या दिवशी जर तुम्ही काही सेवा केल्या आणि आपल्या पितरांना हा नैवेद्य जर तुम्ही खाऊ घातला तर नक्कीच आपले पित्र जे आहे ते आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात। म्हणून कोणतेही काम कार्य यामध्ये विघ्न न येता निर्विघ्नपणे हे काम पूर्ण होत असते। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा मांडणी करण्यासाठी इथे आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे, दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे, त्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र ठेवायचे आहेत आणि त्यानंतर एका पातळवाळीवर आपल्याला गहू किंवा तांदूळ टाकायचे आहेत। तर पहा, आपण जे गहू
किंवा तांदूळ यामध्ये टाकणार आहोत, तर ते गहू आपल्याला एखाद्या गोरगरिबांना देणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त आपल्याला हे तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहेत. यामुळे आपल्याला अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही. पहा, या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झालेला आहे. म्हणून या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाल्यामुळे या दिवशी आपल्याला अन्नदान करायचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला एक मोठी केळी घ्यायची आहे. आपल्याला त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर गव्हाच्या राशीवर आपल्याला हे जे मडकं आहे, केळी आहे, ही ठेवायची आहे. तर मडक्यातलं जे पाणी आहे मडक्याच्या गळ्यापर्यंत येईल असं पाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर मोठी केळीला आपल्याला यज्ञकंकण म्हणजेच आपल्याला कलावा धागा इथे बांधायचा आहे. विषम संख्येमध्ये बांधायचा आहे. इथे तुम्ही यज्ञकंकणाला 3, 5, 7, 11 या पद्धतीने कलावा धागा जो आहे तो बांधायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे. कलशमध्ये आपल्याला 1 रुपयाचे नाणे टाकायचे आहे, अक्षता टाकायचे आहे, 1 सुपारी टाकायची आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आंब्याची डाळ किंवा खाण्याची पानं आपल्याला 5 ठेवायचे आहेत. त्यानंतर करा घ्यायचा आहे. करा घेतल्यानंतर आपल्याला इथे केळीसुद्धा घ्यायची आहे. एकावर एक मडक्यावर आपल्याला हे मडके रचून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याची पूजा करून घ्यायची आहे. त्यावर 1 खरबूज किंवा आंबा ठेवायचा आहे. 2 नागिलीचे पान खाण्याचे ठेवायचे आहे. त्यानंतर 1 तुपाचा, मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता. त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला काळी तीळ आवर्जून टाकायचे आहे. पितरांची पूजा करत असताना आपल्याला वरून खालपर्यंत आपल्याला चंदनाच्या साहाय्याने, हळदी कुंकाच्या साहाय्याने बोटे ओढून घ्यायचे आहे. कलशाला गंध लावत असताना गंध लावून आपल्याला पूजाविधी करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर स्वस्तिक हे मधोमध काढायचं आहे. त्यानंतर यामध्ये चिमूटभर तीळ आणि अक्षता टाकायच्या आहेत. पितृपक्षाची पूजा करत असताना तांदळाला आणि काळ्या तिळाला खूप महत्त्व दिले जाते. पहा, काही ठिकाणी मातीच्या मडक्यावर खरबूज आंबा ठेवला जातो किंवा गव्हाच्या सांचोऱ्या केल्या जातात, करंजी ठेवली जाते. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता. या भरलेल्या स्वरूपांचे असे घटक म्हटले जाते की पातरवाडीवरील जे धान्य आहे ते ब्रह्मदेवाचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत. मातीच्या मडक्याला घटातील मधला कुंभ जो आहे हा म्हणजेच ब्रह्मा विष्णू देवाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. आणि सर्वात वरचा जो भाग आहे घटाचा तो शिवशंकराचा भाग म्हणून प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणून आपल्याला इथे त्रिदेवांची पूजा करायची आहे, त्रिदलांची पूजा करायची आहे. म्हणून त्यानंतर आपल्याला या गटाला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर गटाला नमस्कार करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असा हा मंत्र म्हणून आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. पितरांना दिवा लावत असताना एकच वातीचा दिवा इथे आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला गटाला नैवेद्य पितृपक्षाच्या थाळीमध्ये आपल्याला त्यांना जो आवडतो ते नैवेद्य ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्याला कढी भात, त्याचबरोबर भेंडीची भाजी, कारल्याची भाजी, मेथीची भाजी, उडदाचे वळी, पुरणपोळीचा नैवेद्य, सांचोऱ्या, करंजी, त्याचबरोबर विड्याचे पान ठेवायचे आहे. आणि हा नैवेद्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला 1 तुळशीचं पान ठेवून हा नैवेद्य पवित्र करायचा आहे. आणि त्यानंतर आंबे खाण्याची सुरुवात केली जाते. त्यानंतर आपल्या पूर्वजांना आपल्याला माफी मागायची आहे की माझ्याकडून कोणती चूक झालेली असेल तर मला क्षमा करावी आणि माझ्याकडून ही सेवा जर झाली नाही तर ही सेवा तुम्ही आज करून घ्यावी, अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करून घ्यावी. त्या मी मनाने आणि नित्यनेमाने भावाने करीन. माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा घरामध्ये सुख समृद्धी दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी व मुलाच्या आयुष्यामध्ये कोणत्याही कार्यात विघ्न न येता ते कार्य संपन्न व्हावेत अशी प्रार्थना करायची आहे. प्रत्येक कामात संधी, वृद्धी, संपत्ती, धैर्य आणि बुद्धिबळ, मुलाच्या शिक्षणात यश मिळवून द्या आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत किंवा मनोकामना आहेत त्या आमच्याकडून पूर्ण करून घ्याव्यात. तुम्हाला सद्गती, शांती, समृद्धी, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊ द्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर पहा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या ग्रंथामध्ये पुरुष सूक्त याचं पठण आपल्याला 1 वेळा करायचं आहे. पितरांची सेवा कशी करावी, मंत्र, उपासना, स्तोत्र आहेत. तर या दिवशी आपल्याला हा दिवा
प्रज्वलित करून ही सेवा करायची आहे। पितृसूक्त आपल्याला पठण करायचं आहे एक वेळा। तर घरातील स्त्रियांनी मोठ्या आकाराची पूजा करायची आहे आणि ज्यांच्या घरातील पुरुष गेलेले असेल त्यांनी छोट्या आकाराची म्हणजेच कलशाची पूजा करायची आहे। तर पहा, घरातील दोन्हीही सदस्य गेलेले असेल तर कर आणि केळी हे दोन्हीची मडक्याची पूजा आपल्याला करायची आहे। ही पूजा आपल्याला सूर्य जेव्हा डोक्यावर येतो त्यावेळेस ही पूजा करायची आहे। 11 ते 12 वाजेपर्यंत पूजा मांडणी करून घ्यायची आहे। नाहीतर तुम्ही 12:30 वाजेपर्यंत ही पूजा ही करू शकता। सेवा आपल्याला करायची आहे। त्यानंतर आपण जो नैवेद्य पत्रवाळी ठेवलेली आहे तो नैवेद्य आपल्याला जो आहे तो कावळ्याला किंवा गाईला खाऊ घालायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी एखाद्या पती पत्नीला आपल्याला जेवायला बोलवायचं आहे। जर तुमच्या घरातील एक सुवासिनी गेलेली असेल तर एका सुवासिनीला बोलवून आपल्याला साडी ब्लाऊज, त्याचबरोबर या दिवशी आपल्या नंदला जे जोडवे आहे किंवा ही साडी जी आहे ती दान म्हणून द्यावी, ज्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये जे कार्य आहे ते सफल होत असतात। तुमच्या घरामध्ये जर सुवासिनी आजी आई गेलेली असेल, घरातून गेलेली असेल, जर तुमच्या घरामध्ये पुरुष गेलेला असेल, आजोबा गेलेला असेल तर एखाद्या व्यक्तीला आपल्याला जेवायलाही बोलवायचं आहे। आणि कोणीही जेवायला येत नसेल तर हा घास आपल्याला गाईला कावळ्याला खाऊ घालायचा आहे, ज्यामुळे प्रखर पितृदोष हा कमी होत असतो। घरातील दोन्ही जर आजी आणि आजोबा गेलेले असेल तर आपण इथे दोघालाही जेवायला पती पत्नीला बोलवू शकतो। त्यानंतर उदरकुंभ जे आहे तर ते एखाद्या गोरगरिबांना आपल्याला दान म्हणून द्यायचं आहे किंवा तुम्ही ब्राह्मणांना देऊ शकता। तर उदरकुंभाचे दान करत असताना संध्याकाळी आपल्याला हे दान अक्षय तृतीयेच्या दिवशीच करायचे आहे। या दिवशी कपडे दान करणे, एखाद्या गरिबांना जेवण करणे, त्याचबरोबर तीळ दान करणे, तांदूळ गहू दान करणे हे खूप श्रेष्ठ दान म्हणून ओळखले जाते। दान केल्याने आपल्या पूर्वजांना लाभ मिळत असतो, म्हणून आपले पितृ जे आहेत ते आपल्यावर नेहमी संतुष्ट होतात। त्या वस्तू आपण जर दान केल्या तर त्यांना उन्हाळ्यापासून उष्णतेपासून संरक्षण मिळत असते, म्हणून पितृ तृप्त होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद प्राप्त करून देतात आणि कोणत्याही कामामध्ये भरभरून आपल्याला दोन्ही हातामध्ये यश, संपत्ती, समृद्धी आणि लग्न कार्यामध्ये कधीही विघ्न येऊ देत नाही। निर्विघ्नपणे सर्व कार्य जे आहे ते पूर्ण होत असतात, म्हणून आजच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्राप्त करून आपल्याला मिळत असते, म्हणून कधीही आपलं पुण्य जे आहे ते संपत नाही। पहा, लग्न कार्य जमत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये अडचण येत असेल, घरामध्ये मन लागत नसेल, तर घरात दारिद्र्य आणि पैसा घरामध्ये टिकत नसेल, या समस्येपासून निवारण होण्यासाठी आपल्याला फक्त पितरांची सेवा करायची आहे। त्यानंतर संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावून पितृअष्टक आपल्याला पठण करायचं आहे किंवा यूट्यूबवर लावलं तरीही चालेल। आता पाहूयात की पूजा झाल्यानंतर कोणत्या वेळेमध्ये आपल्याला कापूर हा प्रज्वलित करायचा आहे। तर पहा, 11 ते 12 नंतर आपण जेव्हा पूजा करत असतो, आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवत असतो, त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे। तर इथे वस्तू जाळत असताना आपल्याला एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे। कापुराचं भांडं घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत। मूठभर तांदूळ घेतल्यानंतर यावर आपल्याला 5 लवंग घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला इथे हिरवी वेलची जी आहे ती 5 घ्यायची आहे। यामध्ये 2 तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहे। चमचाभर शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे। त्यानंतर एक कापुराची वडी टाकत आपल्याला 1 लवंग टाकत त्याचबरोबर 1 वेलची टाकत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः। हा मंत्र म्हणत आपल्याला 1 लवंग, वेलची, त्याचबरोबर 1 कापुराची वडी टाकत आपल्याला प्रज्वलित करायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला 1 नारळ घ्यायचा आहे, मुख्य उंबरवट्यावर जायचं आहे। मुख्य उंबरवट्यावर गेल्यानंतर आपल्याला या नारळावर 1 कापुराची वडी ठेवायची आहे, त्यावर 2 तमालपत्र ठेवायचं आहे, शुद्ध अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या नारळावर ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत आणि घरावरून 7 वेळा उतरून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला उतरवत असताना माझ्या घरातील प्रखर पितृदोष आहे, नकारात्मकता आहे किंवा शत्रुपीडा लागलेली आहे ती निघून गेलेली आहे, घरामध्ये कोणताही शत्रू त्रास नाही किंवा लग्न कार्य लवकर जमणार आहे, असं मनामध्ये एक भाव ठेवायचा आहे आणि आपल्याला 7 वेळा हे नारळ उतरून ठेवायचं आहे। आपल्याला उजव्या साईडला हे फोडून ठेवायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला हे जे नारळ आहे हे आपल्याला निर्माल्यामध्ये फेकायचं आहे, कारण आपल्या घरातली दृष्ट जी आहे या नारळाने आपण काढलेली आहे, म्हणून हे नारळ आपल्याला निर्माल्यामध्ये किंवा कचर
कुंडीमध्ये आपल्याला टाकायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता. जेव्हा मुंग्याने हा खोबरा जो आहे किंवा साखर जी आहे ती खाल्ल्यानंतर आपल्या घरातील जो पितृदोष लागलेला आहे, जुना कितीही पितृदोष असेल तो निघून जात असतो. कारण नारळामध्ये एवढी शक्ती असते की नारळाला देवीचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते, म्हणून नारळ हा फोडला जातो. त्याचबरोबर जे कापूर प्रज्वलित केलेला आहे, मंत्र म्हटल्यानंतर संपूर्ण वस्तू प्रज्वलित झाल्यानंतर जळल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे. बेडरूम असेल, हॉल असेल, खिडक्या असेल, तिथे एक एक कापुराची वडी ठेवायची आहे.